मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला। आज सकाळी सुमारे 400 ते 500 कार्यकर्त्यांसह त्यांनी किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवत साफसफाई केली। या उपक्रमामुळे किल्ला परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले। स्वच्छता मोहिमेदरम्यान खासदार लंके यांनी लोकवर्गणीतून उपलब्ध झालेल्या निधीतून किल्ला परिसरात आवश्यक असणारे बेंच, कचरा कुंड्या, सूचना फलक आदी साहित्य उपलब्ध करून दिले। ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटन स्थळाची स्वच्छता राखण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे। प्रत्येक मोहिमेला आल्यानंतर एक वेगळा उत्साह निर्माण होतो। इथे आल्यानंतर एक आपण छत्रपती शिवरायांची मावळ्या असल्यासारखा एक भास होतो आणि त्या भासातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते। त्यामुळे आजची 12वी मोहीम किल्ले सिंधुदुर्ग जलदुर्ग किल्ला आहे, ते किल्ल्यावर त्याची मोहीम आमची आता यशस्वीरित्या काम करत आहे। एक वेगळा आनंद वाटतो, किल्ल्यावर आल्यानंतरच एक वेगळा आनंद वाटतो। या मागचा उद्देश काय तुमचा? ही इथली परिस्थिती काय आहे, काय काय होणं गरजेचं आहे? एवढा मोठा ठेवा आहे शिवाजी महाराजांचा। प्रत्येक किल्ल्यावर आज पाहिलं ना थोडी दुरावस्था झालेली आहे, एक उदासीनता पाहायला मिळत आहे आणि त्या शेवट आता किल्ल्यांकडे दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। पण तरी आपण नुसत्या टीका टिप्पणी हे करण्यापेक्षा आपण पण स्वतः काम केलं पाहिजे। आपलं पण कर्तव्य आहे ना। आपण ज्या राजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलोय, त्या राजांच्या जो आपल्यासाठी ठेवा जतन करून ठेवलं एक किल्ले, गड किल्ले हे ऊर्जा स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे। एक किल्ले जर अभेद्य राहिले तरच हे ऊर्जा स्रोत, प्रेरणा स्रोत टिकणार आहे। त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे। म्हणून आपला मावळा नावाची आमची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून महिन्याच्या एका रविवारी एका किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायचे, साफसफाई करायची, मावळा म्हणून काम करायचे। एक वेगळा आनंद वाटतो। काय काय तुम्ही काम करता या गडावरती? आता बघितलं ना, हे झाडं किती बेकार अवस्था झाली। आता झाडं सगळे मोकळे केले, आळेबिळे केले, काही ठिकाणी स्वच्छता राखा फलक लावले जातात, काही ठिकाणी बाकडे ठेवले जातात बसायला, काही ठिकाणी ज्या ठिकाणी लाईटचा कुठला स्कोप नाही त्या ठिकाणी लाईट लावले जातात। असे छोटे मोठे काम त्या ठिकाणी केले जातात। एकंदरीत परिस्थिती पहिली 12 किल्ल्यांची आतापर्यंत तुम्ही जिथे स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली, परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? सगळीकडेच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण दुर्लक्ष किती दिवस होणार आहे? दुर्लक्ष करून चालणार नाही। हे जर गड किल्ले जर यांची अवस्था अजून जर वाईट झाली तर परत आपल्याकडे पस्ताव करण्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट आपल्या हातात राहणार नाही। त्यामुळे या गड किल्ल्यांकडे लवकर पाहिलं पाहिजे, हे अबद्धपणे परत उभा केले पाहिजे आपल्या सर्वांना सलाम करण्यासाठी। गड किल्ल्यांवर मंदिरांची तर इतकी दुरावस्था आहे, ते मंदिरं सुद्धा चांगले झाले पाहिजे। त्यामुळं आम्ही सुद्धा हे सगळं करत असताना प्रत्येक किल्ल्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करतो। या किल्ल्यावर काय काम करणं अपेक्षित आहे ते सरकारच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यामुळे सरकार सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अनेक शिवभक्त मावळे पुढे येऊन अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। आगामी पिढी बघितली, महिला वर्ग मोठा आहे, लहान मुलं आहेत, या मोहिमांमध्ये सहभागी होताना कुठेतरी शिवाजी महाराज खरे कळले पाहिजे। या सगळ्यात महत्त्वाचे छत्रपती शिवराय जर ह्या वयात जर कळले तर ती पिढी खऱ्या अर्थाने सुसंस्कारित पिढी घडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे लहान छोटी मुलं सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी असतात। आमच्या माता भगिनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि सगळे अतिशय चांगलं काम करतात। त्यामुळं फक्त काम करत नाही, जाताना राजांचे शिवरायांचे विचार घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात। असे जर विचार प्रत्येक घरापर्यंत गेले तर निश्चित समाजामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही।